पाटे पूर ओसंडला सरिता सागर तुंबोनी ठेला नव्हे मत गुढ उमान काही तो आप आपना पे पाही वांजे घरी बाळ तहाना वांजे घरी बाळ तहाना एक बाळी दोकाना नव्हे मत गुढ उमान काही तू आप आपना पे पाही तुका म्हणे पैस तुका म्हणे पैस अनुभविया ठावा गोडी रस नव्हे मत गुढ उमान काही तू आप आपना पे पाही विठ्ठला अभंगाकडे वळण्याचा प्रयत्न करतो. अभंग तसा जगद्गुरु तुकाराम महाराजाचा असून तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये भक्ताला भक्ती करीत असताना काय अडचण निर्माण होती आणि त्या अडचणीचं निवारण करणारा आणि भगवंताकडून भक्तीचं सहकार्य प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. आणि तसा हा कूट नावाच्या सदराखालचा अभंग आहे. अभंगाचा पहिला धावता भावार्थ सांगतो, नंतर एका एका पदाचा विचार करू आपण. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देवे देऊळ सेविले म्हणजे देवानं देऊळ खाऊन टाकलं आणि पाणी कोरडच राहिलं, उदक कोरडीची ठेविले. आता देवानं देऊळ खाल्लं म्हणणं म्हणजे जरा संयुक्तिक गोष्ट नाही. देव कधी देऊळ खात नाही महाराज. हा, माणसाने खाल्लं म्हणलं तर एखाद्या वेळेस चालेल, कारण माणसं देवळं खाऊ शकतात. जर खडी सिमेंट वाळू खाऊ शकतात तर देवळं का खाऊ शकणार नाहीत महाराज? कारण माणसाचा गुणधर्म आहे. आणि मोठमोठाले गावातले सामुदायिक देवळं बोलत नाहीत, वैयक्तिक महाराज मंडळी जे देवळं बांधतात महाराज, ते देवळं म्हणजे आडत दुकानी आहेत. पिढ्यानपिढ्या त्या दुकानावरती गिऱ्हाईक आलं पाहिजे आणि आपल्या पिढ्यानपिढ्या बसून खाल्ल्या पाहिजेत, याच्यासाठी मंदिरं बांधले जातात महाराज. हो, भक्ती नाही, भक्तीचं स्तोम आहे, भक्तीचा देखावा आहे, पण त्याच्या पाठीमागं दडलेलं आहे ते गोंडस नाव परमार्थाचं आहे, पण आतमध्ये दडलेला आहे तो शुद्ध संसार आहे. म्हणून मनाला वाटलं देवळं बांधले असं चालत नाही महाराज. मनाला वाटलं मंदिर बांधलं कोणती बी मूर्ती त्या ठिकाणी बसवली चालत नाही. कारण एक तर साक्षात्कार व्हायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला जर झेपलं तर घ्या, पण शास्त्र मात्र नक्की सांगतो, रूढी आणि परंपरेच्या नादाला लागू नका. शास्त्र सांगतो, जसे अभंग क्षेपक आहेत आणि क्षेपक अभंग म्हणू नये, तसे मंदिरं सुद्धा क्षेपक आहेत महाराज. त्या मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेऊ नये. झेपत असलं तर घ्या, नसलं झेपत तर सोडून द्या. पण काही काही मंदिरं असे आहेत महाराज, मंदिरं महाराजाला बांधण्याची हौस खूप आहे, पण पोळ्याला तरी निदान कमीत कमी बैलाला पाणी टाकल्याचं तर तरी एकदा तरी मूर्तीवर टाकावा ना. हो, रोजानी लावलेले माणसं, आणि ते बी पुन्हा रोजानी लावलेले म्हणजे ते बी पुन्हा कसे, हो, तर त्याला बी येत नाही, त्याच्यातली काही पूजा करता येत नाही. हो, आडानी छाप, आणि मग त्यांनी मंदिरं बांधायचे, ह्यांनी पूजा करायच्या. मी जाता जाता आगाऊपणाचं बोलतो पण सत्य बोलतो. वारकरी संप्रदायाला विनाकारण देवळं बांधण्याचा रोग लागलेला आहे महाराज. हो, स्पष्ट, ते बी महाराष्ट्रात, हे कुणीच बोलणारा नाही, मी बोलू शकतो. आणि ज्याला मंदिरं बांधायचे तर देवाची पूजा करायची, त्यांनी त्र्यंबकेश्वर पासून राजमहेंद्री पर्यंत 3000 मंदिर नुसत्या गोदा काठावर आहेत, आणि त्याच्यात कुत्री अभिषेक करतात महाराज. येड्या बाबळी उगवल्या. ज्याला छंद आहे त्यांनी आयत्या मंदिरात जाऊन बसावं, देवाची पूजा करावी.
आणि पूजा करायची म्हणजे यथा देहे तथा देवे, देहामध्ये असतं तसं देवामध्ये असतं. पहाटच्या टाइमला त्याला उठवावं लागतं देवाला, दुपारच्याला स्नान घालावं लागतं, सकाळच्या प्रहरी नैवेद्य दाखवावं लागतो, दुपारती दीपारती शेजारती त्याला झोपी घालावं लागतं, त्याला नटवावं लागतं, वेगळे वेगळे ड्रेस घालावे लागतात. कितीतरी मंदिरं असे आहेत महाराज की त्या मंदिरामध्ये देवाला वर्ष वर्ष नैवेद्य सुद्धा नाही. ही देवाच्या मूर्तीची विटंबना आहे. म्हणून मंदिरं तयार करण्याच्या हौशीपेक्षा आहे त्या मंदिरामध्ये देवाला उपवासी ठेवू नका. देवाची यथाविधी भक्ती करा आणि तुम्ही बांधलेले मंदिर पुढं कायम राहते ना, तुमच्या पिढ्या आणि तुमचे वंशज त्या मंदिरातली सेवा करते म्हणून भरवसा सांगता येत नाही. आणि मग जर त्या मूर्तीची विटंबना झाली तर त्या कुळाला कोप होतो महाराज. म्हणून आता गावातली मंदिरं सामुदायिकरित्या बांधलेली ती वेगळी, परंतु वैयक्तिक सडकाच्या काट्याला इकडून धाबा आणि इकडून मंदिर, इकडून धाबा आणि इकडून मंदिर, अशा पद्धतीनं मंदिरं विटावर विटा रचू नका. समाजाला कुठल्याही प्रकारचं बुडवण्याचा प्रयत्न करू नका मायबाप. म्हणून मी एवढी विनंती करतो. आणि जे मंदिरं बांधले जातात त्या मंदिरातून जातीयवादाशिवाय दुसरं समाजाला काही मिळत नाही महाराज, काही मिळत नाही. भक्ती बाजूला राहते आणि मंदिरातून आपल्याला जातीयवाद पाहायला मिळतो. 700-750 वर्षापासून वारकरी संप्रदायानं जातीवरती आघात केला आणि सगळी जात एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केला महाराज. आणि त्या मंदिरातून जर आपल्याला जातीवाद पाहायला मिळत असेल तर ती मंदिरं म्हणजे वादाचे अड्डे झाले, वादाचे अड्डे. म्हणून मंदिरामधून देवाची भक्ती घडावी हे शास्त्र आहे. म्हणून माणसं मंदिरं खाऊ शकतात पण देव मंदिर खात नाही. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी स्वर द्या ना, दोघांपैकी कोणीतरी पेटी असती तर निदान पेटीवाल्याला तरी म्हणलं असतं, कारण तुमच्यावर सगळं अवलंबून आहे. कारण कीर्तनकार नावाचं मड आपोआप चलत मसन वाट्यात जात नाही महाराज. त्याला हे खांदेकरी असते. टाळकरी म्हणजे खांदेकरी येत आणि मृदंग वाजवणारे म्हणजे शिकाळीवाले येत. त्यांच्या पाठीमाग खांदेकरी, खांदेकऱ्याच्या खांद्यावर हे मड असतं. आणि पेटीवाले म्हणजे मागून वारा घालणारे असतात. पण आता इथं वारा घालणारच नाही कोणी, कारण कीर्तनकार नावाच्या मड्याला लेखच नाही तर त्याला काय करावं. तरी सांगितलं होतं चुलती मालती कोणती का व्हायना लांबची लेख आणून करा, उभी करा, पण नाही केलं त्यांनी. म्हणून म्हणले नाही नाही मोबाईलवर चालतं. आता मोबाईलवरच मोबाईलवर आता बाईल बी नसली तरी चालतं महाराज. आता हल्लीच्या काळात नुसतं मोबाईलवर पाहायचं, बाकी दुसरं काहीच करायचं नाही. आता सगळं मोबाईलवरच चाललेलं आहे. कीर्तन सुद्धा पुढं पुढं असं मोबाईलवरच इथं लावलं जाईल, ऐकायचं लोकांनी. चला. आणि खाली बसलेले म्हणजे पेटल्यावर तंबाखू चोळणार आहेत असे नातेवाईक नाहीत असं नाही, जवळचे नातेवाईकात, पण हे जरा जास्त जवळचे येतात थोडेसे असं. म्हणून तुम्ही स्वर द्यायचा महाराज मस्तपैकी, कारण तो स्वर दिला तरच नाही तर मी आसूर होईन महाराज. असुर कळतो ना, असुर होईल. म्हणून स्वरामध्ये तुम्ही जरा मला ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि खालच्या लोकाला सांगतो तुम्ही फक्त झोपा घेऊ नका, कारण आपल्या जवळचेच महाराज आहेत, ओळखीचेच महाराज आहेत. म्हणून काही काही मला मानानं आत्तापासूनच खुणवायला लागलेत महाराज. मला म्हणतात महाराज तुमचं खरंय 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 असे मानानं खुणवितात महाराज. छानपैकी झोपा घेणारे आणि त्यांच्या खुणा चाललेल्या मला कळत्या. खरं सांगतो तुम्हाला. आणि कीर्तनकाराच्या श्रोत्याच्या खुणा असायला बी पाहिजेत. पूर्वीच्या काळात नवरा बायकोच्या खुणा होत्या महाराज. आता 4-4 जण भावाचा बारदाना, त्याच्यामुळं बायकोला नवऱ्याला एकमेकाला बोलायला चान्सच नव्हता. त्याच्यामुळं मग नवरा बायको एकमेकाला खुणवायचे. त्यांनी तिला असं खुणवायचं, ही भवईवरी करायची.
असं खणवायचं. मग तिने उजवी नागपुडी वरी करायची आणि ही भोवई खाली करायची. बस असं खणवायचं महाराज तिने. आणि मग ह्याला राग आला की त्यांनी असा हात पुढं करायचा, नुसते होट हलवायचे, थोबडच फोडीन म्हणायचं असं. आणि तिला राग आला की तिने नुसती नाकाची आरती ओवाळायची, असं करायचं. बाकी दुसरा काही कार्यक्रम नाही. तसे श्रोत्याच्या माझ्या खुना चालल्यात महाराज. चला, मधल्या फवारणीनं फरक पडला ना जरशी, नाही तर मोवा पडलेली झाड अशी बोकडाच निघाना त्याचा असं. हो, आत्ता शिक जर शिक थोडस बोंड धरले तर, पण तरी बी सुद्धा काही काहींनी बोंड धरलेत पण त्या नकटीतून कापूसच बाहेर निघाना, नुसते लेंड्या बाहेर आलेल्या असे करते. येईल येईल उतार, जास्त वेळ तुम्हाला तकलीफ देणार नाही. आमच्या सगळ्या कार्यकर्त्या मंडळीनं सांगितलंय मला की जास्त वेळ कीर्तन करू नका, 4च्या आतच आटपून घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. ठरलं म्हणजे ठरलं, 4च्या पुढं जायचंच नाही. आता शिक वापशावर आली जमीन, आता पेरू आपण. विठाल विठाल आपला विषय असा चाललाय की देवानं देऊळ खाऊन टाकलं आणि पाणी कोरडच राहिलं. आता याचा अर्थ कसा आहे ते पाहू. आणि हे कसं आहे, देवानं देऊळ कसं खाल्लं हे पाहण्याकरता हा माझा सिद्धांत नाही, हे माझं मत नाही आणि हे माझं गुपित नाही. हा मी शास्त्राचा अर्थ प्रतिपादन करतो असं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. आणि ते ओळखायचं असेल तर तू तुझी तुला ओळख, दुसऱ्याला ओळखू नकोस. तू आपणा पे पाहे. आणि जर देवानं देऊळ नाही खाल्लं तर काय होतं, तर एका आपला जसं इथं तळ आहे, हो, त्या तळ्याला जर पाट असला तर त्या पाटानं पाणी इतकं आलं की पूर्णपणे भारतातल्या नद्या सगळ्या तुंबून गेल्या आणि सागरही तुंबून गेला. हो, इतकं पाणी पाटाला आलं. पाटेपूर ओसंडला, सरिता सागर तुंबून ठेला. आणि हे ओळखायचं असेल तर एक काम कर तू, हो, 2 कानात एकच बाळी घाल. 2 कानात एकच बाळी. आता आपण एका कानात एक बाळी पाहिली, 2 कानात 2 बाळ्या पाहिल्या, पण 2 कानात एकच बाळी पाहिली नाही महाराज. आणि जोपर्यंत 2 कानात एक बाळी घालीत नाही तोपर्यंत तुम्हाला माझं बोलणं कळणार नाही. कारण एका कानात एक बाळी घालणारे बाळे कितीक बी आहेत महाराज. रेंज नाही काय. एका कानात एक बाळी घालणारे बाळे किती बी आहेत महाराज. हो, असा बाळ्या आहे. हो, हल्लीच्या काळात एक कानात एक बाळी असली आणि डोक्याला जर चम्मू असला, टक्कल असलं तर त्याच्या नादाला लागायचं नाही महाराज. म्हणजे गुंड प्रवृत्तीचं लक्षण म्हणजे कानात बाळी. हो, असं शास्त्र आहे, त्याला दादा म्हणायचं असं. हो, मग एक कानात एक बाळी पाहिली पण 2 कानात एकच बाळी नाही पाहिली. तुम्हाला वेळ मिळाला तसा सांगेल. आणि एकदा मंदिर खाऊन टाकल्यानंतर रिकामी जागा झाली की त्याला पैस म्हणतात. आणि अशी पैस म्हणजे रिकामी जागा झाल्याच्या नंतर तुम्हाला अनुभव येईल, तुम्हाला गोडी कळेल आणि त्याच्यातला रस तुम्हाला उमगेल, त्याच्याशिवाय उमगणार नाही. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, ही मालिका आहे. आता देवानं देऊळ कसं खाल्लं आणि काय खाल्लं त्याचं आपण चिंतन पाहू. विठ्ठल महाराज भगवान परमात्म्यानं सगळ्या जगाला खाऊ घातलेलं आहे. भगवान परमात्मा खाऊ घालतो जगाला, म्हणून त्याला विश्वंभर असं म्हटलेलं आहे. हो, विश्वाचा व्यापक विश्वंभर साक्षी, नये अनुमानाशी वेदशास्त्रा, नवलगे माय चोरोनिया खाय नवनीत. भगवान परमात्मा पोषितो जगाशी एकला, तो सगळ्याला खाऊ घालतो महाराज.
बांधिले घुमट किल्ल्याचे तट, त्यावर उगवती पिंपळवट, ते कोण हानी तो मोठ, पाणी कोण घाली तो, आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो. भगवान परमात्मा आम्हाला खाऊ घालतो महाराज, तुम्हाला तर खाऊ घालतोच, पण डोंगरावरच्या किड्या मुंग्याला, सरड्याला, पालीला कोण खाऊ घालतं महाराज. फुटती तरुवर उष्ण काळ मासी, 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 तरुवर फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली. फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली. फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली. फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली. तरुवर उष्ण काळ मासी, फुटती तरुवर उष्ण काळ मासी, फुटती तरुवर उष्ण काळ मासी, फुटती तरुवर उष्ण काळ मासी, उष्ण काळ उष्ण काळ मासी. हो, फुटती तरुवर उष्ण काळ माशी. चैत्राच्या महिन्यामध्ये डोंगरावर खडकाच्या ठिकाणी सुंदर तऱ्हेची झाडाला पालवी फुटते महाराज, कोण पाणी घालतं त्याला. खडकावर कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदोनी. म्हणून हो, आम्हाला खाऊ घालणारा तो परमात्मा आहे, पण जाता जाता सांगतो महाराज, तो परमात्मा वर्षानुवर्ष उपवासी आहे, त्याला खाऊ घालणारच कोणी नाही. तो खाऊ घालतो सगळ्याला. उदकान्न पुरविहारी, उदकान्न पुरविहारी, उदकान्न पुरविहारी. खडकी माझी दरदुरी, उदकान्न पुरविहारी. हो, उदकान्न पुरविहारी, उदकान्न पुरविहारी. खडकी माझी दरदुरी, उदकान्न पुरविहारी, उदकान्न पुरविहारी, उदकान्न पुरविहारी. काय प्रमाणे? खडकी माझी दरदुरी, खडकी माझी दरदुरी, खडकी माझी दरदुरी, उदक अन्न पुरवी हरी. उदक अन्न पुरवी हरी. हरी. हो, खडकाच्या पोटामध्ये बेंडूक असतो, त्याला कोण अन्न पुरवतं महाराज, कोण पाणी देतं त्याला? भगवान परमात्मा पोषण करतो त्याचं.
म्हणून खूप प्रमाण आहेत, एकापेक्षा एक प्रमाण आहेत. तो भगवान परमात्मा जगाला खाऊ घालतो. आमच्या माता भगिनी सुंदर तऱ्हेचा स्वयंपाक करतात आणि अगोदर नवऱ्याला आणि पाहुण्याला जीव घालतात महाराज. खरं सांगू का तुम्हाला, त्यांनी पाहुण्याला ताट भरून जेवू घालण्यामध्ये त्यांना इतका आनंद आहे, हो इतका आनंद आहे की लोकांनी ढेकर दिले की त्या बाईचं पोट भरतं महाराज. जगाला ती खाऊ घालते, लोकाला घरातले अन्न खाऊ घालते, पण तिनं खाल्लंय का नाही हे कधी हो पुरुष वर्गानं पाहिलं नाही महाराज. कितीक राहिलंय आणि कितीक नाही राहिलंय. तिला जर अन्न नाही राहिलं तर ती बिचारी उपवासी राहते, चतकोर कोरभर खाते, पण तिच्यासाठी नवा स्वयंपाक तयार करीत नाही महाराज. हे आमच्या स्त्रियाचं जीवन त्यागी जीवन आहे. ताट भरून लोकाला वाढण्यामध्ये तिला आनंद आहे. म्हणून जाता जाता सांगतो, जेवणाऱ्या माणसांनी जेवल्याच्या नंतर एवढं तरी म्हणावं, आईसाहेब खूप सुंदर तऱ्हेचं जेवण झालं, डबल पोट भरतं महाराज तिचं. पण आमचं तोंड तेवढं पण म्हणत नाही महाराज. म्हणून स्त्री कधी जीवनामध्ये तृप्त नाही खाऊ घालण्याच्या बाबतीत, तसा भगवान परमात्मा नाहीये. म्हणून कृतयुगाच्या ठिकाणी बळीराजानं भागवतात आहे, बळीराजानं तर्पण पाणी सोडलं महाराज हातावरती आणि त्या पाण्यानं आचमन केलं आणि तेव्हापासून जे भगवंताला काही मिळालं नाही, अन्न नाही पाणी नाही, कृतयुगामध्ये खायला मिळालं नाही, ते द्वापार युगामध्ये शबरीच्या बोरावरतीच त्यांनी सगळा उपवास फेडला महाराज. शबरीची बोरं खाल्ली आणि ते बी बोरं म्हणजे असे अर्धा किलो गटुडवर नाही खाल्ले महाराज, एका द्रोणामध्ये, आणि ते बी अर्धे कुरतडलेले. त्यांनी काय ढेकर आला नाही महाराज. आणि तरी बी त्या शबरीचे बोरं खाल्ले, पण तरी बी आमच्या साधू संतांनी देवाचं उट्ट काढलं महाराज. देवाला नाव ठेवलं, काय म्हणले, उचिष्टती फळे खाय भिल्लाटीची, उचिष्टती फळे खाय भिल्लाटीची, उचिष्टती फळे खाय भिल्लाटीची, उचिष्टती फळे खाय भिल्लाटीची, आवडी तयाची मुठी देवा, आवडी तयाची मुठी देवा, आवडी तयाची मुठी देवा. हो ऐका महिमा आवडीची, आवडीची आणि बोरे खाय भिल्लनीची. हो त्याचं काढलंच खाण्याचं महाराज. म्हणून देव बी बिचारा लाजला. तेव्हापासून जे उपवासी होता ते द्वापार युगामध्ये तर त्याला कोणी खायला घातलं नाही म्हणून चोरून खावं लागलं महाराज. त्याला चोरून खावं लागलं. आणि पुढची गोष्ट सांगतो, पुन्हा त्याला नाव ठेवलं की तुझ्या अंगी अवगुण मोठा आणि चोरी करोनी भरीशी पोटा. अरे काय तुझ्या ठिकाणी अवगुण आहे, चोरी करून पोट भरतोस. गवळणीच्या घरी चोऱ्या करून त्यांनी पोट भरलं आणि रानामध्ये गेल्याच्या नंतर त्या लेकराच्या, गरीब लेकराच्या आईनं महाराज त्याला शिदोऱ्या दिल्या हो लेकराला. एका लेकराला 5 पोळ्या दिल्या, एका लेकराला त्याच्या आईनं 3 भाकरी दिल्या. एका लेकराची तर गरिबी होती, 1.5 कानवाला दिला महाराज. आणि एका आईनं तर 1च पुरी उरलेली होती, पोटातली पोट. आणि तेवढीच लेकराला जनावर सांभाळायला गेलाय, गाई सांभाळायला, म्हणून त्याच्याकरता 1 पुरी दिली. आणि या सगळ्या जणाला हो वळत्या आणायला पाठवलं आणि त्याची ठकून हो ठकवा ठकवी केली. गावामध्ये चोऱ्या केल्या, रानामध्ये ठकवा ठकवी केली महाराज. 5 पोळ्या 3 भाकरी, कानवाला पुरे, आम्हा धाडीले वरच्या दुरे, ठकवणी खाली दोरी, मुची ठकवणी खाली दोरी. कानोबा कानोबा रे कानोबा, वावा आपुली गोदने, कानोबा रे कानोबा निवडी, आपुली गोदने, कानोबा रे कानोबा.
आपुली गोधने गोधने कान्होबाची बडी आपुली गोधने. हो गरीब लेकराचं कुठं खात असते होय. 5 पोळ्या सटकिल्या महाराज, हा तरी पोट भरलं नाही, कारण खूप दिवसापासून उपवासी होता. हो 1.5 कानवाला, ते बी अर्धाच. हो ते अर्धा तरी त्याला ठेवायला पाहिजे होता ना, पण त्यांनी खाऊन टाकलं महाराज. 1 पुरी खाऊन टाकली. हो त्याच्याकरता कितीतरी पुऱ्या होत्या. दहीपुरी होती, दूधपुरी होती, रामपुरी होती, पाणीपुरी होती, शिरापुरी होती. किती पुऱ्या होत्या खायला महाराज. जालना जिल्ह्यात गेला असता तर पुऱ्याच पुऱ्या होत्या महाराज. उगा बीड जिल्ह्यात पुऱ्या कमी आहेत म्हणून द्या सोडून. एवढ्या पुऱ्या खायला होत्या तरी बी त्यांनी 1च पुरी खाल्ली महाराज. आणि ते बी साधू संतांनी वर्णन केलं. त्याच्यानंतर जे खायला मिळालं नाही ती हो द्रौपदीचं एवढं पान खाल्लं महाराज. मागे बाजी पाहणं द्रुपदेचे मागे बाजी पाहणं द्रुपदेचे मागे पाहणं द्रुपदे मागे पाहणं द्रुपदे. काय देवा घरी न मिळते अन्न, काय देवा घरी न मिळते मागे बाजी पाहणं द्रुपदेचे काय देवा घरी न मिळते अन्न, काय देवा घरी न मिळते अन्न. मागे बाजी पाहणं द्रुपदेचे मागे बाजी पाहणं द्रुपदेचे. हो, द्रौपदीला भाजी पान मागितलं, ते बी महाराज मोठं चिमकुऱ्याचं पान नाही मागितलं, हरभऱ्याचं. त्याच्यातलाही 4था हिस्सा एवढाच असा. आणि तिने बी बघा ना किती एवढं पान खाऊ घातलं आणि एवढं मोठं आचार्याचं काम त्याला दिलं. आणि 60 सहस्त्र हजार ऋषाला जेवायला घालायला लावलं. इतकंच कोसभर आपलं घासभर घातलं आणि कोसभर पळविलं. एवढंच खाऊ घातलं. आणि त्याच्यानंतर मग विदुराने थोडेसे केळाचे साल्टे खाऊ घातले विदुराच्या बायकोनं. तेव्हापासून जे उपवासी होता ती कलियुगात आल्यानंतर थोडसं नामदेवरायनं खाऊ घातलं. आणि त्याच्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देहूला गेल्यावर खाऊ घातलं थोडंसं. आणि ते बी तुकाराम महाराजांनी बी असं खाऊ घातलं महाराज. एवढं भांडभर पाणी ठेवलं आणि त्याच्यात मुठभर कान्या टाकले. दरदरीत पाण्या दरदरीत पाण्या हो दरदरीत पाण्या दरदरीत पाण्या हो दरदरीत पाण्या रागी रंगलेल्या कान्या रागी
कन्या माझी रांदी येल्या कन्या. एवढं भांडभर पाणी ठेवलं आणि त्याच्यात मुठभर कन्या टाकल्या आणि ह्या कणीची त्या कणीला गाठभेट सुद्धा नाही महाराज. आणि उगच कन्या त्या कणाय लागल्या. का ग तुझी भेटच होत नाही म्हणली. इकडच्या काटाला एक आणि इकडच्या काटाला एक. म्हणली तुझीच भेट व्हाय ना बाय. म्हणली कशी काय ग कुठं गेलतीस. त्या कणाय लागल्या कन्या. दुसरी म्हणली मग तुझ्याकडं माझा मोबाईल नंबर नव्हता काय, मला फोन करायचा ना बाई. एका भांड्यात त्या दोन कन्या दोन्हीला मोबाईल करू लागल्या महाराज. इतक्या लांब लांब होत्या. आणि तसल्या कन्या खाल्ल्या. तेव्हापासून जे उपवासी आहे तुकाराम महाराजांनी सांगितलं सरते शेवटी त्यांनी द्वादशी सोडली ती देवळावरच सोडली महाराज. हो काहीच खायला मिळालं नाही म्हणून देऊळ खाल्लं नाही तर काय करीन महाराज देव. म्हणून देवानं देऊळ खाल्लं. देवे देऊळ सेविले देवे देऊळ सेविले देवे देऊळ सेविले देवे देऊळ सेविले कोरडेची ठेविले उदक कोरडेची ठेविले नोहे मान गुडवू मान काही धवे मान गुडवू नोहे मान मान गुड काही धवे मान कोरडेची ठेविले उदक कोरडेची ठेविले उदक कोरडेची ठेविले. हो देवे देऊळ सेविले. आता तुम्हाला याचा अर्थ सांगतो महाराज. कारण देव काय वेडा आहे का देऊळ खायला. देऊळ खाल्लं म्हणजे काय. कारण शब्दाचे अर्थ सरळ सरळ कधी संताच्या लागत नसतात महाराज. हो मी विचारलं मला धुनकवडला जायचंय कसं जावं लागेल. त्यावेळेस त्या एका माणसाने सांगितलं त्या आंब्याच्या झाडावर नीट पुढं जा. पुढं गेलं म्हणजे मग एक कमान लागल. बर त्याच्या पुढं गेल्यानंतर एक शाळा लागल. बर त्याच्या पुढं गेल्यानंतर एक गोडाऊन लागल. बर मग आणि त्याच्या पुढे गेलं की एक टॅकाड लागन आणि टॅकाडाच्या खालीच दोन कवडे म्हणले. आमच्या ड्रायव्हरला सांगितलं बरं का. त्यांनी सांगितलं आंब्याच्या झाडावर नीट जा म्हणजे गाडी आपली आंब्याच्या झाडावर चढव, हळूच खाली उतरव. हो त्याच्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर एक कमान आपल्या गाडीला येऊन अशी काचकून लागन. पुढे गेल्याच्या नंतर एक शाळा इकडून येऊन खनकून लागल. पुन्हा इकडून गोडाऊन लागल आणि आपली गाडी चेमटन. आणि तशीच गाडी जर पुढे गेली तर खालून एक टॅकाडा असं लागल आणि गाडी वरी उचलन. आणि त्याच्या पुढे गेलं की लवणामध्ये गेलं तर 1.5 फूट उकरीलं की तुम्हाला 2 कवड लागल. असं आहे का. आंब्याच्या झाडावर नीट जा म्हणजे त्यांनी सांगितलं नाही, आंब्याच्या झाडचा रस्ता सांगितला नाही.
पण आपण आंब्याच्या झाडाखालून गेलेल्या रस्त्याचं ग्रहण करायचं, आंब्याच्या झाडावर चढायचं नाही. तसं देवानं देऊळ खाल्लं म्हणजे काय आहे तर तुम्हाला सांगतो, देवळाचे प्रकार 2 आहेत महाराज. त्याच्यापैकी पहिलं देऊळ साधू संतांनी सांगितलेलं आणि दुसरं ज्ञानोबारायांनी सांगितलेलं, दोन्हीच एकच प्रमाण आहे. कोणतं देऊळ आहे महाराज? ओले मृत्तिकेचे मंदिर, ओले मृत्तिकेचे मंदिर, ओले मृत्तिकेचे मंदिर, ओले मृत्तिकेचे मंदिर. आत 6 जण उंदिरा, आत 6 जण उंदिरा, आत 6 जण उंदिरा, उंदिरा, आत 6 जण उंदिरा. करिता ते पोखरा, करिता ते पोखरा, उभा करता ती पोखरा, पोखरा, करता ती पोखरा. त्याचा नका करो अंगीकार, ओले मृत्तिकेचे मंदिरा, ओले मृत्तिकेचे मंदिरा. आला नका ओले मृत्तिकेचे मंदिरा, ओले मृत्तिकेचे मंदिरा, या शरीराला मंदिर म्हणलंय महाराज. हे ओले मृत्तिकेचे मंदिर, हे शरीर रूपी मंदिर आहे ना. आत 6 जण उंदर राहते, तर काम क्रोधादी हे उंदर राहतेत महाराज. ही गुंफा आहे, हे मंदिर आहे. हो, ज्ञानोबारायांनी सांगताना सांगितलं, वडाच्या पाणी उभविले देऊळ, आधी कळसू मग पायारे. वडाच्या पानावरती देऊळ उभं केलं देवानं, पण अगोदर कळस केला, नंतर पाया. आता तुमच्या गावाला एवढी मोठी मंदिरं सुंदर बांधले तुम्ही, त्याचा पाया अगोदर घेतला का कळस अगोदर घेतला? पायाकडून मंदिर असतं. कुणी कळसाकडून मंदिर करीन तर त्याच्या पायाकडून आली असं समजायचं. पायाविन भिंत तातडीची जमत नाही. मग कळस अगोदर रचला. आणि हे पाहायचं असेल तर तुम्ही घृष्णेश्वराला जा आणि तिथालच्या लेणी केलेल्या आहेत त्या लेणीमध्ये जा. ते डोंगर कोरीत असताना अगोदर कळसाकडून मंदिर कोळीत आणलेलं आहे आणि नंतर पाया केलेला आहे महाराज. हो, तसं माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो मी. मला चावट सारखं बोलायला बोलवलेलं नाही, पण तुम्हाला जीवशास्त्र सांगतो. जीवशास्त्र ज्याला इंग्लिशमध्ये बायोलॉजी म्हणतात, आणि त्या बायोलॉजीमध्ये अत्यंत उच्च टोकाचं शास्त्र म्हणजे ॲनाटॉमी शास्त्र. ॲनाटॉमी शास्त्र म्हणजे MD आणि MS या डॉक्टराला मेडिकल कॉलेजमध्ये जे शिकवलं जातं ते ॲनाटॉमी शास्त्र म्हणजे शरीरशास्त्र. आणि त्या शरीरशास्त्रामध्ये त्या ॲनाटॉमी शास्त्रानं जीवशास्त्रानं काय सांगितलं तर महाराज, त्या जीवशास्त्रामध्ये आणि ज्ञानेश्वर महाराजांनी 750-800 वर्षापूर्वी काय सांगितलं तर आईच्या गर्भाचा उभा छेद जर घेतला तर ते वडाच्या पानासारखं दिसतं महाराज. त्या वडाच्या पानाला जसं देठ असतं, शिरा असतात, तसं आईच्या गर्भामध्ये नाळ असते, त्या नाळीला शिरा असतात मध्ये. आणि त्या वडाच्या पानावरती हे देहरूपी मंदिर उभं केलं महाराज भगवान परमात्म्यानी.
वडाच्या पाणी उभविले देऊळ, पण त्या गर्भामध्ये पहिल्यांदा काय रचलं तर अगोदर डोकं निर्माण केलं, हा कळस अगोदर निर्माण केला आणि नंतर पाया निर्माण केला महाराज आईच्या गर्भामध्ये. म्हणून माझ्या माता भगिनींची क्षमा मागितली तर आईच्या गर्भामध्ये अगोदर कळस निर्माण केलेला आहे महाराज आणि नंतर पाया रचलेला आहे. तुम्ही हे एका सजीवाचं पाहू नका. ज्वारी बाजरी गहू टाका आणि टाकल्यानंतर त्याला पाणी घाला. तुम्ही बघा वरचा अंकुर अगोदर निघतो का खालचा अंकुर अगोदर निघतो? कोणता निघतो अगोदर? वरचा अंकुर निघतो. आणि वरचा म्हणजे कळस आहे. सजीवाच्या आणि जीवाच्या बाबतीमध्ये भगवान परमात्म्याने पहिल्यांदा कळस निर्माण केलेला आहे, डोकं निर्माण केलेलं आहे. आता ज्यांना डोकं नाही आणि त्यांना जर डोकं कळत नसेल तर मी बी त्यांच्यासाठी जास्त डोकं लावित नाही. अगोदर कळस निर्माण केला महाराज आईच्या गर्भामध्ये आणि कळस म्हणजे डोकं तयार केलं. म्हणून आपल्याकडं मरायला लागल्यावर लोक म्हणते त्याच्या मानाचा कळस पडला. आता खरं नाही, मान धरीत नाही. जन्मल्या बी लेकरू मान धरीत नाही महाराज. म्हणून लहान लेकराला घेत असताना फक्त त्या आईलाच माहिती आहे, हो त्याला असं हातावरती घ्यावं लागतं डोकं त्याचं महाराज. खाली गेलं तर त्याच्या मानाचा पूर्णपणे काटा मोडून जाऊ शकतो, इतकं कवळं कातड असतं त्याचं. म्हणून ते लहानपणी मान धरीत नाही आणि म्हातारपणी मरायच्या टाइमला मान धरीत नाही. आणि जसा ज्ञानोबा रायचा कळस हलत असतो तसा म्हातारपणाला कळस हलत असतो महाराज. हो, नाही नाही म्हणण्या करता. हो, बायकोचं मान अशी हलते, हो आणा, आणि ह्याची ह्यो नाही म्हणतून ती आणा म्हणते. म्हातारपणापर्यंत त्यांचं भांडणच संपत नाही महाराज. आधी कळसू मग पाया रे. अगोदर कळस म्हणून डोक्यामध्ये, हो वरच्या बाजूला छिद्र आहे, 10वं द्वार आहे महाराज त्याला. हो, दशवद्वार किंवा त्याला सहस्त्राधार चक्र म्हणतात. आणि त्याच्यातून प्राणाचा संचार होतो. जीव कुठून जातो शरीरामध्ये? टाळूतून जातो. इथं 10वं छिद्र आहे, त्याच्यातून तो जीव जातो, शरीरात प्रवेश करतो. म्हणून गेटवे ऑफ बॉडी, गेटवे ऑफ बॉडी म्हणजे तिथं छिद्र आहे. आणि माणूस मरतो म्हणजे कसा मरतो तर तुम्हाला सांगतो महाराज, माणूस म्हणजे नाडी बंद पडली म्हणजे माणूस मेला नाही, हृदय क्रिया बंद पडली म्हणजे माणूस मेला नाही. तर माणूस कसा मरतो तुम्हाला खरी गोष्ट सांगतो. त्याची प्रेत यात्रा स्मशानात नेल्यानंतर चितेवरती त्याचा देह ठेवला जातो आणि त्याला दहन केल्याच्या नंतर अग्नी लागल्यावर डोक्याची कवटी ज्यावेळेस फुटते फटकन, त्यावेळेस शरीरातला खरा जीव जातो. 10व्या द्वारातूनच तो जातो. म्हणून जिथून आलाय तिथूनच जातो. तोपर्यंत रडायचं नाही. रडलं तर त्या प्राण्याला तकलीफ होते आणि त्याला कळतं माझ्यासाठी कोण कोण आलेलं आहे. म्हणून रडायचं नाही मेल्या मेल्या. ज्या टाइमला डोक्याची कवटी फुटते आणि शरीराला प्राण सोडून जातो तोपर्यंत त्याला कळत असतं माझ्यासाठी कोण कोण आलंय. आणि त्या नातेवाईकामध्ये घुसण्याकरता तो प्रयत्न करतो. त्यावेळेस त्याला यम ठोकीत असतो महाराज. नाही त्या यमाशी करुणा कुडी बाहेर काढिता प्राणा. त्याला कळतं म्हणून ते सारखं वड घेत असतं. गाईचं वासरू जसं गाईच्या कासाकडे वडतं आणि मालकाला राग आला तर ते वासराला जसा ठोकतो तसा यम ठोकतो महाराज. म्हणून लोकांनी रडायचं नाही. ज्या टाइमला डोक्याची कवटी फुटल तिथून पुढं गाडगं फोडायचं आणि गाडगं फोडल्याच्या नंतर डाव्या हातानं बोंबलायचं, शिमग्याला उजव्या हातानं आणि मेल्यानंतर डाव्या हातानं बोंबलायचं. आणि त्यावेळेस बोंबललं की बाकीच्यांनी रडण्याची बोंब मारायची महाराज. तिथून पुढं रडायची परवानगी आहे. खरा जीव डोक्याच्या कवटीतून जातो आणि कवटीतूनच येतो. म्हणून हा कळस आहे महाराज, कळस या देहरूपी मंदिरावरचा. म्हणून हे देहरूपी मंदिर आहे आणि ते मंदिर देवानं खाऊन टाकलं महाराज. हे तर लय अवघड झालं.
देवानी देऊळ खाल्लं म्हणजे याचा अर्थ माणसाचं तो नरभक्षक आहे का काय? तर तसा अर्थ नाही महाराज. त्यांनी देह खाल्ला म्हणजे देहाची आसक्ती खाल्ली. देह खाल्ला म्हणजे दोन प्रकारातून खाल्ला. कोणत्या प्रकारातून खाल्ला? तर देहाची सामुग्री खाऊन टाकली. देहाची सामुग्री कोणती आहे? वासना खाऊन टाकली, कामना खाऊन टाकली, इच्छा खाऊन टाकली, बुद्धी खाऊन टाकली. त्याच पद्धतीनं कर्म खाऊन टाकलं. देहाला जन्माला येण्याकरता जे कर्म असतं ते खाल्लं महाराज. माझी आम्हीपणाचा करुणी फराळ, उरले खावयाशी बैसला सकळ. ऐसा भुकाळो हा नंदाचा गोवळ, त्याशी न पुरे माझा बक्षिता खेळवू. आता काय देऊ याशी नसता जवळी, कर्म कर्माच्या घेतल्या कवळी. संचित प्रारब्ध तेही भक्षिले समूळी. असा भगवान परमात्मा कर्म खाऊन टाकतो आणि देहाची आसक्ती विरहित भक्ताला कुत्ता जाने और चमडा जाने, देहाची पर्वा करीत नाही. आणि देहाची आसक्ती केल्याच्या नंतर देवा आता ऐसा करी उपकार, आणि देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा. म्हणून भक्ती करत असताना देहाची पर्वा करायची इच्छा भक्ताच्या ठिकाणी ठेवीत नाही. म्हणून त्याच्याकरता अनासक्त जीवन करतो. म्हणून महाराज भगवान परमात्मा या देहरूपी मंदिराचं कर्म खाऊन टाकतो. देह नवे मी येत रे, उरला उरे विठ्ठल, उरला उरे विठ्ठल. देह नवे देह रे, उरला उरे विठ्ठल, उरला उरे विठ्ठल, उरला उरे देह नव्हे हेमी सरे, उरला उरे विठ्ठल. न मना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. हो, देहाच्या निराशी पाविजी या ठाया, माझी ऐशी काया. जव नोहे शरीराची आसक्ती खाऊन भगवान टाकतो महाराज. आणि दुसऱ्या पद्धतीनं हे जीर्ण झालेलं जे वस्त्र आहे, रोगानं जर्जर झालेलं, विष्ठमूत्राचं जे घाण झालेलं शरीर आहे, ते आता कामाच्या उपयोगाचं राहिलं नाही. त्यावेळेस भगवान परमात्मा भक्तावर उपकार करतो आणि काळ रूपानं खाऊन टाकतो महाराज. काळी खादला हा अवघाची आकार. देह हे काळाचे खाजे ऐसा नेनतू गेला. आणि मनुष्य शरीर म्हणजे देवाची पोळी आहे महाराज. काळाची पोळी. काळा नळाचे तोंडी, घातली लोनियाची उंडी. माशी पाक पाखडी तव हे सरे स्वर्द्याम. या पद्धतीनं महाराज. नाही तर पोळी म्हणजे आमच्या नाथ महाराजांनी गोड सांगितलंय महाराज. नाथ महाराज लिहितात, गावचा पाटील कोळी, काळोबाची पिकली पोळी. या देहरूपी गावचा मनाजी पाटील कोळी आहे आणि काळोबाची पिकलेली पोळी आहे. महाराज अशा ह्या पिकलेल्या पोळ्या, जसं एखाद्या माणसाला भूक लागावून तव्यावर पोळी टाकावं, ते भूक लागलेला माणूस नेहमी सारखा तव्याकडेच पाहतो. असा कधी ताटात पडती, कधी ताटात पडती. तसं काळ सुद्धा माणसाच्या ह्या पोळ्याकडं पाहतो महाराज. घडोघडी काळ वाटयाची. अजून किती आहे आकाश, अजून किती आहे आकाश, अजून किती आहे आकाश, अजून किती आहे. घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. अजून
पाहतं तसं कधी मरतं हे वाट पाहतं महाराज. काळ घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. पाच कारे नाटवी आविषा खातो काळ, कारे नाटवे आविषा खातो काळ. दिवस दिवस बाळ सीन होते, दिवस दिवस बाळ सीन होते. कारे नाटवी आविषा खातो काळ, कारे नाटवी काय आहे प्रमाण. हा, कारे नाठवेशी आयुष्य खातो काळ. वा वा, छान प्रमाण दिलं. दिवसेंदिवस बळ क्षीण होते. म्हणून महाराज शेकड्याने प्रमाण आहेत. आपण इतके प्रमाण दिले तर हे लोक प्रमाणाच्या बाहेर जाते महाराज. हो, असं आहे त्याचं. त्यांना बी आपल्याला राखावं लागल. म्हणून ते प्रमाणाच्या बाहेर जाऊ नयेत. म्हणून प्रमाण इतके तर इथं पाठपाठांतरावाले सगळे आहेत महाराज. हो, एकापेक्षा एक आहेत. म्हणून मी आपल्याला चिंतन सांगतो की हो, 5 पोळ्या देवानं खाल्ल्या म्हणजे पंचमहाभूताचं हे शरीर आहे महाराज. ते देवानं खाल्लं. 5 पोळ्या खाल्ल्या म्हणजे पोळीला 5 वस्तू लागतात. एक तर गव्हाचं पीठ लागतं, दुसरी गोष्ट पुरण लागतं. आता ते पुरण का नाही पुरण कुणास ठाऊक, पण ते पुरण लागतं. त्याच्यानंतर तेल लागतं, त्याच्यानंतर तूप लागतं आणि त्याच्यानंतर पाणी लागतं. हो, एवढ्या 5 गोष्टी लागतात. तसं पंचमहाभूताचं हे शरीर आहे महाराज. म्हणून ह्या 5 पोळ्या, त्या पोळ्यात पुन्हा पोळ्या पुढ देत. हो, पंचकोश आहेत महाराज. असं 5 पोळ्या खाल्ल्या भगवंतानी. 3 भाकरी म्हणजे 3 गुण खाल्ले महाराज. 3 भाकरी 3 गुण खाल्ले. त्यानंतर 1.5 कानवाला खाल्ला. म्हणजे कीर्तन ऐकणारे लोक ऐकतात, एका कानाने पूर्ण कानाने ऐकतात आणि अर्ध्या एका कानानं सोडून देतात. म्हणजे हे 1.5 कानवले आहेत महाराज. दोन्ही कानाने कीर्तन ऐकायच्या ऐवजी ते 1.5 कानानं ऐकत येतं. मग कीर्तन झाल्यानंतर त्यांना विचारलं काय होतं, काय मेळ नाही लागला. हो, असं म्हणजे दरवाजा मोकळा मोरीला बोळा, असे घोटाळे होते महाराज आपल्याकडं. म्हणून ह्याला 1.5 कानवाला म्हणायचं. आणि 1 पुरी खाल्ली म्हणजे याचा अर्थ असा आहे की महाराज एकच पुरी खाल्ली म्हणजे फक्त यमपुरी खाल्ली. भक्ताची 1 यमपुरी खाल्ली म्हणून देवानं भक्तीचा मार्ग मोकळा केला, असा त्याचा समन्वय आहे. म्हणून देव आसक्ती खातो आणि देव शरीराला, जीर्ण झालेल्या शरीराला खाऊन टाकतो आणि नवा जन्म देतो भक्ती करण्याकरता. म्हणून देवाचे आपल्यावर उपकार आहेत. म्हणून ते उपकार गाण्यासाठी माझ्या तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवी देऊळ सेविले. देवानं देऊळ खाऊन टाकलं आणि पाणी कोरडच राहिलं. आता पाणी कुठं कोरडं असतं का महाराज. इंग्लिशमध्ये त्याला लिक्विड म्हणतात. काय म्हणतात, मराठीमध्ये पाणी पातळ म्हणतात. हो, पाणी कसं आहे, पातळ आहे. आणि इंग्लिशमध्ये त्याला लिक्विड म्हणतात आणि संस्कृतमध्ये त्याला द्रवीभूत म्हणतात. असे 3 भाषेतले 3 शब्द आहेत. म्हणून द्रवीभूत आहे पाणी, हे पातळ आहे. पण ते पाणी कोरडं कसं राहिलं. मंदिर बांधत असताना पाण्याची गरज आहे. ते बी पुन्हा तुम्हाला एक महत्वाचा विषय सांगतो. उन्हाळ्यात मंदिर बांधलं तर सवयीनं पाणी टाकावं आणि 1.5 महिना सारखं पाण्याचा मारा द्यावा. पावसाळ्यात जर मंदिर बांधलं तर 75% पाणी टाकावं प्रमाण दिलेल्यापेक्षा इंजिनियरनं. आणि हिवाळ्यात बांधलं तर प्रमाणबद्ध टाकावं. किती सिमेंट, किती खडी, किती वाळून, किती पाणी, ह्याचं शास्त्र आहे. मंदिर बांधायला पाणी लागतं, पण मंदिर पाडायला पाणी लागतं का. नाही, पाण्याची गरज लागत नाही.
तसं तुम्हाला सांगतो, हे शरीर निर्माण करण्याकरता भगवान परमात्म्यानी मायेचं पाणी स्वीकारलेलं आहे महाराज. कारण दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती. ते तिला नदीचं रूप केलेलं आहे. म्हणून माया हे जळ आहे. एथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया आईलीच थडी सरले माया जळ. जाळ नाही, जाळ लावू नका. माया जळ. माया जळ म्हणजे त्याला अलीकडच्याच काटाला पाणी संपलं म्हणून मायेचं पाणी कोरडं राहिलं. आता तुम्हाला सांगतो, काही काही पाणी कोरडे आहेत महाराज. आता त्याच्यापैकी पहिलं पाणी कोरडं कोणतं ते सांगतो. स्वप्नातलं पाणी कोरडं असतं. स्वप्नातलं. आता एक माणूस तुमच्या ह्या तळ्यात पोहायला गेला, स्वप्नामध्ये बर का, स्वप्नात पोहायला गेला आणि पोहून आला, हो, तरी त्याचं अंतरून वल झालं का? नाही. अंतरून वल होण्याकरता दुसरी प्रक्रिया व्हावी लागते. फोरजीचं कार्ड नाही का? नाही, रेंज पकडीत नसलं तर हो, पोहून आला तरी अंथरून वल नाही, कपडे बी वले नाहीत. कारण स्वप्नातलं पाणी कोरडं आहे महाराज. हो. त्याच्यानंतर पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला. चित्रातलं पाणी कोरडं असतं. कॅलेंडर अडकवलं आणि त्याला धबधबा जर असला तर त्याच्यामुळं घर वाहून जातं का? भिंतीला काही तडा पडतो का? काही नाही. का ते चित्रातलं पाणी पडायला लागलं म्हणून खाली टोपलं ठेवायचं? नाही, गरज नाही. चित्रातलं पाणी कोरडं असतं. चित्रपटातलं पाणी कोरडं असतं महाराज. पडदा बी भिजत नाही आणि काहीच नाही. चित्रपटातलं पाणी कोरडं असतं. त्याच्यानंतर पुढची गोष्ट सांगतो. इलेक्ट्रॉनिक्सचे आता पार्ट निघालेले. असं प्लग मध्ये खवलं, बटन दाबलं की त्या इलेक्ट्रॉन मध्ये अशी एक मशीन दिसते आपल्याला की ते भडा 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 पाणी वाहिलेलं दिसतं. चिमण्या चिवचिव करताना दिसतात, पण तरी सुद्धा आपलं घर वाहून जात नाही महाराज. इलेक्ट्रॉनिक्सच्या मधलं पाणी कोरडं असतं. चित्रपटातलं पाणी कोरडं असतं. चित्रातलं पाणी कोरडं असतं. आपण तोंडानं जर पाणी 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 शब्द वापरला तर तोंड वलं होत नाही. शब्दाचं पाणी कोरडं असतं. आणि त्याच्यानंतर पुढची गोष्ट सांगतो महाराज. मनोरथातलं पाणी कोरडं असतं. हो, एखाद्याने सांगितलं, विचार केला की मी इथं बोर घेणार, हो, न बोर होता त्यांनी बोर घेतला महाराज, आणि पडल्या पडल्या बोर घेतला. हो, आणि बोर घेतला, न बोर होता, बोराला पाणी लागलं, आणि पाणी लागल्यानंतर त्यांनी मोटार बसवली आणि 5 एकर ऊस बी भिजवला आणि कारखान्यालाही नेऊन घातला. हे 4 वाजेपर्यंत त्यांनी मनोरथ केले. आणि नंतर मग जरा थोडंसं विहिरीत पाणी जास्त साठलेलं असल्यामुळं ते विसर्जन करण्याकरता उठून गेला महाराज पहाटच्या 4 वाजता. कारण ओव्हरटेक झालं पाणी असं. आणि मग लघुशंका करून परत आल्याच्या नंतर म्हणलं आता बास झालं. हे मनोरथातलं पाणी कोरडं असतं. मृगजळाचं पाणी कोरडं असतं. अमृतानुभवात माऊलीनं सांगितलं, मृगजळ जेत नुमंडे तेत आशेपा कोरडे, पण जेत उमंडे तेत जोडे ओलांशू काही. अरे, मृगजळाची गंगा जिथून वाहिली नाही तिथं कोरडा असेल, पण मृगजळाची गंगा जिथून वाहिली तिथं कोरडच आहे महाराज. तिथं ओलांशू जमत नाही, त्याच्यावर साळी केळी बसत नाहीत. म्हणून हे सगळे पाणी कोरडे आहेत. तसं मायेचं पाणी सुद्धा कोरडं आहे. कारण जगत निर्माण करण्याकरता भगवान परमात्म्याने एकांशेनं स्थितो जगत, त्यावेळेस माया नाम मात्र भेदानं स्वीकारली. आणि ज्यावेळेस जगाचा निराश करायचा आहे त्यावेळेस मायेचं पाणी कोरडं राहिलं. म्हणून भक्तीमध्ये हे सहकार्य माझ्या भगवान परमात्म्याने केलं. म्हणून महाराजांनी सांगितलं, देवे देऊळ सेविले आणि उदक कोरडेची ठेविले. आता नव्हे मत, माझं हे मत नाही, माझं हे गुपित नाही, आणि माझा हा उखाणा नाही, ओमान नाही.
हो, आपल्याकडं उमान म्हणजे उखाणे घालतात महाराज. हो, उखाणे दोन प्रकारचे. आमच्या माता भगिनी एक नवऱ्याचं नाव घेताना उखाणा घेतात, आणि पूर्वीच्या काळात आजोबाला नातू उखाणे घालायचा बघा. हो, आजोबाला नातू उखाणे घालायचा. आता घरात आजाच राहिला नाही महाराज, आणि ज्या घरात आजा नाही त्या घरात मजा नाही मार्ग. आता आज्याला अर्धचंद्र दिलाय म्हणजे गचांडी. हो, आता टिकोबा टिकाय विठोबा रखमाय दोघच राहतात महाराज. हो, कितीतरी असे आजोबा आजी तर की त्या नातवाची महाराज इच्छा करतात, पण नातू त्यांना पाहायला पण मिळत नाही. आणि आता सुशिक्षित झालेल्या सुना, हो, त्या म्हातारीने चोरून जर त्याचा मुका घ्यायचा प्रयत्न केला तर त्या म्हणतात, तुमच्या तोंडात एवढाले मोठाले बेडके येतं आणि तुम्ही लेकराचा मुका घेता, इन्फेक्शन होईल ना त्याला, घेऊ नका. महाराज, त्याची इतकी तळमळ होत असती, कारण बालपणात आईचा छंद असतो, तरुणपणात बायकोचा छंद असतो, म्हातारपणात नातवाचा छंद असतो. हो, म्हणून म्हाताऱ्याला नातू इतके आवडतात की मरायच्या टाइमला नातून सातू ह्या दोनच गोष्टीची गरज लागते महाराज. म्हणून काही म्हातारे, हो, नातू म्हणजे मुद्दल नाही, व्याज आहे व्याज. मुद्दल म्हणजे मुलगा आणि त्याच्यावरचं चक्रवाढ व्याज म्हणजे नातू. हो, आणि त्या नातवाशिवाय करमत नाही आज्याला, ना आज्याला करमत नाही नातवाशिवाय, नाताला करमत नाही आज्याशिवाय. काय सांगावं महाराज. हो, त्यांची अशी गट्टी असते, गट्टी. हो, इतकी गट्टी असते की मग ते आजोबाला उखाणा घालतं. हो, आणि ते उखाणा फार मस्त असतो महाराज. उखाणा जर सांगितला तर ठीक आहे, नाही तर आजोबांनी चॉकलेट द्यायचं. आता नाही, ती आता ती एवढी पद्धत नाही राहिली महाराज. हो, नाही तर पूर्वीच्या काळात आजोबाला मुका घ्यायचा ठरला तर किती स्वातंत्र्य होतं महाराज. ह्याचे बी दात पडलेले, बोळकं झालेलं हे बोळकं, आणि त्या लेकराला दात नाहीत, हे बोळक्यावर बोळकं ठेवायचं असं महाराज. आणि बोळक्यावर बोळकं ठेवलं, आणि त्या म्हाताऱ्यानी महाराज जसं, हो, सूर धरल्यानंतर पिपाणीला इथं खाली हे होतेत ना, हो, किंवा गांजा वडणाराचे जसे खोलगे पडते तसं ते असं, हो, त्यांनी वडलं एकदा, हो, की 500 मोटरनं पाणी वळल्यासारखं चर्र 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 वाजतं महाराज. हो, इतके पूर्वीच्या काळात म्हातारी मुका घ्यायचे. पण आता आज्याला तर सोडा, पण कुणालाच बापाला सुद्धा टाप नाही महाराज मुका घेण्याची. हो, बापाने सुद्धा मुका घ्यायचा नाही, आईने बी मुका घ्यायचा नाही, मम्मीला सुद्धा मुका घेण्याची, हो, स्वातंत्र्य नाही. कारण डॉक्टरनं सांगितलं इन्फेक्शन होईल म्हणून. मग मुका घ्यायचा ठरला तर कसा घ्यायचा, इतीच्या अंतरानं सुरक्षित अंतर ठेवून, हो, ईदभर तिकडं असं करायचं आणि इतीने इकडं असं करायचं, असं करायचं. आता इतक्या लांबून मुका घेणारणीच्या पोटी कुठं भगतसिंग राजगुरू जन्माला येत असतात का महाराज, का शिवाजी महाराज जन्माला येत असतात? अरे, जिनं जन्म दिला तिच्याच शरीराचं इन्फेक्शन होत असतं का, काहीतरी कंडक्टर सांगत येत महाराज. हो, कंडक्टर काही बी सांगत येत ना आपले लोक ऐकत येत. हो, आणि मी हे जे एवढं धाडसाने बोलतो ते माझा मुलगा MD डॉक्टर आहे महाराज, आणि सुनई MD म्हणून धाडस केलं, नाही तर डॉक्टर आडरानात धरून हाणते महाराज मला असं. चला, हो, इन्फेक्शन नाही, काय नाही, काय नाही महाराज. हो, दुसऱ्या त्या जातीचे लेकरं 3ऱ्या मजल्याहून खाली पडले तर शिळ फुटती, त्याला काय होत नाही. आणि आपल्या लेकराला उगच म्हणले घेण्यान देण्याचं ते, हो, मोठी वावटळ जर आली तर आकाशात उडून जायचं काम आहे. हो, हे इन्फेक्शन वगैरे काहीच गोष्ट नाही महाराज. शरीरामध्ये इम्युनिटी पॉवर असली आणि एकदा शक्ती असली, प्रतिकारक शक्ती, की ती मातीमध्ये पडल्यानं, खेळल्यानं, बसल्या उठल्यानं ह्यानी तयार होते ती. हो, त्याला जर असं जपत गेलं तर ते लेकराला इम्युनिटी पॉवर तयार होत नाही. म्हणून त्याच्याकरता तीर्थ घेतलं की सर्दी होती आणि आरती घेतली की गरमी होती. हो, असे तकलादी लेकरं जन्माला यायला लागले. म्हणून मी एक तुम्हाला गोष्ट सांगितली महाराज. कशासाठी सांगितली तर गुड गुपित उमान, आणि मग त्या आजोबाला त्या नातानी उमान घालायचं, उखाणा घालायचा. सुभर लाह्यान बंदा रुपाया.
तुम्ही आजोबान मी नातू. उत्तर सांगा, नाही तर एक एक चॉकलेट देऊन जा. हा बोला. काय सूर्य चंद्रन चांदण्या. शाब्बास. आजीने नाही बरं का घेऊन दिलं मला चॉकलेट, माझ्या पोटावर पाय दिला. आता एक उखाणा घालतो तुम्हाला, एक उमान घालतो, त्याचं उत्तर सांगायचं. महाराज डोंगर आहे पण दगड माती नाही, नदी आहे पण पाणी नाही, सडक आहे पण डांबर सिमेंट नाही, जंगल आहे पण झाड नाही. शाब्बास. नकाशा. 100% मार्क महाराज. 100%. माझं नशीब फुटकय महाराज, कुणी चॉकलेट दिलं नाही. आजोबा कुणी चॉकलेट दिलं नाही. याला म्हणतात उमान. तसं माझा उमान म्हणजे उखाणा नाही, माझं हे मत नाही, माझा हा सिद्धांत आहे. आणि हे पाहण्याकरता तुझी तुला तू पहा. हो, तुझी तुला तू पहा, नव्हे मत गुड उमान काही, तू आप आपना पे पाही. तू कसं पहा, त्याच्यासाठी एकच दृष्टांत सांगतो महाराजांना. आपली सेवा जवळजवळ आटोपती घेऊ, कारण या अभंगाचा मतितार्थ मी सांगू शकत नाही. हो, आता तुम्हाला सांगतो. तुझी तुला तू पहा म्हणजे तुला शोधल्याशिवाय तुला हे कळणार नाही. माणसं दुसऱ्याला शोधतात पण आपल्याला शोधत नाही. हो, मी कवणाची मज सांग कोणी, वराड आलिया वराडनी. हो, मी कोण आहे ऐसा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका माणसाने हायकोर्टामध्ये केस हारला. तो माणूस, त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली. काही आपले लोक महाराज जहागिरी गेली तरी हरकत नाही, पण फुगिरी जाऊ देत नाहीत. हा बिलकुल. हो, 1 एकर गेलं तरी हरकत नाही, पण जोकर जाऊ द्यायची नाही महाराज एकदा बसल्यावर. आता जे बसते त्यांना कळलं की महाराज आपल्याच भावकीतले दिसतात म्हणून. अशी गोष्ट आहे महाराज. त्यांनी विचार केला की केसची किंमत कमी असू द्या आणि खर्च जास्त असू द्या, लागू द्या, पण पुढच्याची जिरवायची. म्हणून त्यांनी केस सुप्रीम कोर्टात दाखल केली. आणि सुप्रीम कोर्टात अशी गोष्ट असते की तिथं आपल्यासारखं 30,000ला 50,000ला लाख रुपयाला अशी गुत्ती केस नसते महाराज. मग तिथं काय असतं, हेरिंग असतं. हेरिंग म्हणजे 1 मिनिटाची हेरिंग असते. आणि 1 मिनिटच केस लढवायची आणि 10 लाख रुपये. आणि जास्तीत जास्त 3 मिनिट केस चालते. 3 मिनिट केस चालली की 30 लाख रुपये. ते बी लहान्या वकिलाची फीस सांगितली मी तुम्हाला. मोठे तर त्याच्यापेक्षा सगळ्यात लहानी म्हणजे 3 मिनिटाची. आणि 3 मिनिटाच्या पुढं केवढीच केस टिकत नाही, कारण त्या केसचा अभ्यास बॅरिस्टर असलेल्या जजने केलेला असतो, वकिलाने केलेला असतो. पॉईंट नुसते, फक्त पॉईंट बोलायचे, संपला विषय, आणि केस निकाली लागते. त्याच्यामुळं हेरिंगवर पैसे असते. तर मग ते 3 तासाची हेरिंग, आपलं 3 मिनिटाची हेरिंग म्हणून 30 लाख रुपये पक्षकाराला मागितल्यानंतर त्यांनी सांगितलं 30 लाख रुपये मी RTGS पाठवतो. त्यांनी सांगितलं RTGS पाठवू नको, कारण मला टॅक्स लागल. वकिलांनी सांगितलं मग फोन पे बी करू नको, टॅक्स लागल. त्याच्याकरता तू काय कर, हँड टू हँड कॅश, हँड टू हँड दे, हातात घेऊन कॅश दे. हो, मग त्यांनी विचार केला, ठीक आहे. मग तो रेल्वेमध्ये तिकीट काढून मनमाड स्टेशनवर बसला 30 लाख रुपये घेऊन. आणि बसल्यानंतर हे एका हेरानं पाहिलं की 30 लाख रुपयाचं गबाळ आहे. हो, त्यांनी अस्सल चोराला ते कळविलं आणि 50,000ला ती केस विकून टाकली. त्याने त्याला 50,000 रुपये त्याला दिले. त्यांनी अर्जंट तिकीट काढलं, पण दुसऱ्या डब्यातलं तिकीट मिळालं. आता हे तुम्हाला रेल्वेचं सांगतोय. आपल्याकडे अजून रेल्वे आलेली नाही, चित्रातली सुद्धा नाही, स्वप्नातली सुद्धा नाही. येईल आता, थोडे दिवस राहिले, 50 वर्षात येतेच रेल्वे नक्की.
कारण आपल्या लोकांचे खूप निवडणुका झाल्यात नुसत्या रेल्वेचे उद्घाटन करण्यामध्ये, आणि अजून सुद्धा होईलच महाराज, काळजी करू नका तुम्ही. आणि मग ते मनमाडवर बसल्यानंतर 50 लाखाला आपलं 50,000ला केस विकत घेतली. त्यांनी पैसे ह्याला दिले, अर्जंट तिकीट काढलं दुसऱ्या डब्यातलं. पण त्या डब्यात त्यांनी काय केलं की त्याच्या जवळचं जो पैशावाला होता त्या पैशावाल्याच्या जवळच्या माणसाला सांगितलं, तुला 15,000 रुपये देतो, तू माझ्या सीटावर बस, मी तुझ्या सीटावर बसतो. आदला बदली केली आणि पैशावाला माणूस आणि हे जवळजवळ आले. आणि मनमाडवरून गाडी सुटली महाराज. सुटली की मग राम 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 फेस गळूस तर राम राम झाला. मग तुम्ही कोण्या गावचे, मी कोण्या गावचं, सगळं मग असं गोड गोड बोलायला सुरुवात केली. आणि मग सुरुवात केल्याच्या नंतर ती गाडी मनमाड सोडून 40 पर्यंत आल्याच्या नंतर जो पैशावाला माणूस होता त्या पैशावाल्या माणसाने त्या बंडलातली 30 लाखाच्या बंडलातली एक 500ची नोट काढली आणि चहा पाण्याला दिली आणि त्याला सांगितलं ह्यांना बी चहा द्या. त्याने ते एवढं मोठं बंडल पाहिलं, 30 लाखाचं बंडल पाहिलं की काम झालं म्हणला. चोर इतका खुश झाला की बस आता संध्याकाळच्याला ह्याचा बघतो जर खुलासा जरशिक. आणि महाराज त्याला आनंद झाला. मग हो, इटारशीच्या पुढं गाडी निघाल्याच्या नंतर रात्र झाली. 9 वाजता चोर झोपला. तोपर्यंत ह्या पैशावाल्या माणसाने काय केलं की हे याच्या पिशवीतले पैसे काढले आणि त्याच्या पिशवीत ठेवले. त्याच्या पिशवीत ठेवले उशाला. आणि हे माणूस झोपी गेला. 12 वाजता चोर उठला आणि ह्याची पिशवी चापायला लागला. काहीच नाही. म्हणला मी चहा पिताना बंडल पाहिले, ह्यांनी काय बंडल तर केले नाहीत काय? ह्याला कोंबडीच्या पायाचा जादूचा जर नोटा करता येतात का काय? म्हणला काय माणूस आहे. 4 वाजेपर्यंत चापीत राहिला, काहीच मिळालं नाही. आणि 4 वाजता चोर झोपी गेला. ह्याने त्याच्या उशाचे पैसे काढले ना आपल्या पिशवीत ठेवले. आणि झाशीच्या पुढं गाडी निघाली की सांगितलं उठा भाऊसाहेब उठा, 8 वाजलेत, उठा चहा घेऊ. आणि तो तटकन उठल्याबरोबर ह्यांनी लगेच अशी पिशवी मोठी केली आणि त्या एवढं मोठं बंडल पैशाचं दाखवलं आणि त्याच्यातली 500ची नोट काढली आणि चहावाल्याला दिली. ह्या पिशवीत पैसे, रात्रभर पैसे पाहिले, ह्याच्यात पैसेच नव्हते. म्हणला हे आले कसे? म्हणला नजरबंदी तर केली नाही ह्या माणसाने. मला इतका भारी माणूस कधीच भेटला नाही म्हणला अख्ख्या जन्मात. बघू म्हणला अजून एक रात्रीच आहे. हो, पुन्हा जेवण खाण झालं. संध्याकाळी 9 वाजता चोर झोपला. आग्र्यापासून पुढं झोपला की यांनी पैसे काढले आणि त्याच्या उशाला ठेवून दिले, त्याच्या पिशवीत ठेवले. 12 वाजता चोर उठला आणि ह्यांनी पिशवी त्याची चापली की पाहिलं तर काहीच नाही. हो, काय झाले असते? 4 वाजेपर्यंत चापले, पैसेच नाहीत. हो, झोपला निवांत. आणि दिल्ली आली. 4 वाजता त्यांनी पैसे काढून घेतले. दिल्ली आल्याबरोबर चोराला सांगितलं उठा, दिल्ली आली, दिल्ली बहुत दूर नाही है, उठा. त्याने उठल्याबरोबर सांगितलं आता शेवटचा तुम्हाला चहा पाजतो. आणि नोटाच्या बंडलमधून नोट काढली. असंच करायला लागला तो. म्हणला हे पैसे तर इथंच आहेत आणि कुठं गेले? रात्रभर पाहिले. त्यांनी लगेच त्याचे पाय धरले आणि सांगितलं तुम्ही हे आतापर्यंत पैसे कुठं ठेवीत होतात ते सांगा. त्यांनी सांगितलं व्यक्तिगत कामामध्ये कोणाच्या लक्ष देत जाऊ नये, ते पर्सनल काम असतं. नाही म्हणले तुम्हाला मी 50,000 रुपये देतो, पण आतापर्यंत मी कधीच फसलो नाही, पण तुम्ही मला फसवलं, मी चोर आहे म्हणले. त्याने सांगितलं तू दिल्लीत आल्यावर सांगायला लागला चोर आहेस म्हणून, तुला तर मी मनमाडमध्येच ओळखीलं तू चोर आहेस म्हणून. अरे बापरे, मग सांगा ना, हे 50,000 घ्या, पण मला पुढच्या वेळेस मला डाका टाकता आला पाहिजे. माझे 50,000 रुपये एक्स्ट्रा जाईनात का, पण मला शिक्षण मिळेल. कुठं पैसे ठेवले? त्याने सांगितलं पैसे तुझ्या उशाला आणि तुझ्या पिशवीत ठेवले. काय? माझ्या पिशवीत? अरे बापरे, म्हणला
हे तर माझ्याजवळ होतं, मी नुसती माझीच पिशवी घेऊन उतरायचं होतं. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. अरे मी ह्याला पाहिजेऐवजी मलाच पाहिलं असतं तर माझी मला मिळालं असतं. काय करावं काय करावं. त्याला उशिरा कळलं की माझ्याजवळ आहे. तसं तुमचं तुमच्यापाशी आहे महाराज. परमात्मा लांब नाही, देऊळ लांब नाही, खाणारा देव लांब नाही, कोणत्याच गोष्टी नाहीत. म्हणून माझ्या तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुला देऊळ खाल्लेलं पाहायचं असेल तर तू एक काम कर, तुझी तुला पहा आपणा पे पाही. तुझी तुला ओळख म्हणजे दुसऱ्याला ओळखण्याच्या भानगडीत पडू नकोस, म्हणजे तुला माझ्या शब्दाचा अनुनय कळेल. आणि हे जर तुला कळून घ्यायचं असेल तर एक काम कर, 2 कानात एकच बाळी घाल. 2 कानात एक बाळी म्हणजे कशी तर तुम्हाला सांगतो. तुम्ही आता हे जे कीर्तन ऐकतात ते 2 कानानं ऐकता का 1 कानानं? 2 कानानं ऐकता. म्हणून कीर्तनातल्या उपदेशाची बाळी एकाच वेळेस 2 कानात जाते महाराज. गुरुचा उपदेश नावाची बाळी 2 कानात एकदाच जाते. ही बाळी ज्याच्या कानात गेली त्यालाच आपलं स्वरूप आपलेपण कळतं आणि त्यालाच देवानं देऊळ खाल्लेल्याचं अनासक्त जीवन कळतं. म्हणून 2 कानात एकच बाळी घालायची, म्हणजे गुरुच्या उपदेशाची बाळी 2 कानात एकदा घालायची. आम्हाला कधी कधी गेल्यावर लोक म्हणत असतात, महाराज आलात ना, म्हातारे इकडं तिकडं बघत येत असे आणि मग म्हणतात, महाराज आलात ना तुम्ही, पोराचे कान टोचून जा. मी म्हणतो मी फुला डुलावाला नाहीये पोराचे कान टोचायला तुमच्या. आणि तुमचं पोरग खूप मोठं झालंय, आता 30-32 वर्षाचं झालंय आणि त्याचे कान टोचायचे राहिले का काय? हो, कुणी टोचले नाहीत का? महाराज ह्या उन्हाळ्यातच टोचले म्हणले. कुणी टोचले म्हणले? त्याच्या बायकोनं टोचले. एकांतात नेऊन त्याच्या बायकोनं कान टोचले. सांगितलं तिने कान टोचल्यावर आमची टाप नाही कान टोचायची म्हणलं. आमची नाही, आमची ताकदच होत नाही म्हणला ना, आमच्या टोचण्याचा काही उपयोग होत नाही. कान टोचणे म्हणजे उपदेश करणे, उपदेश. आणि असा गुरुचा उपदेश नावाची बाळी 1-2 कानात ही एकच बाळी घातली आणि श्रवण केलं. म्हणून भागवताचं श्रवण केलं, उपदेश कळाला की तुम्हाला तुमचं स्वरूप कळतं आणि तुमचं स्वरूप केलं की अनासक्त जीवन भगवान परमात्म्याने आमचं केलेलं आहे. म्हणून भक्तीच्या मार्गामधला अडथळा भगवान परमात्मा दूर करतो. या अभंगाचा मतितार्थ असा आहे. या अभंगावरती मी 10 कीर्तन केले तरी अर्थ संपणार नाही. पण विहिरीत जेवढं पाणी आहे महाराज तेवढं पेत नसते, आपल्याला तहान लागली तेवढंच पेत असते. म्हणून त्याच्याकरता जास्त पाणी विहिरीत राहिलंय म्हणून प्यायचं नाही, पोट फुटन. शिल्लक राहिलंय म्हणून सांगत बसायचं नाही. तात्पर्य अर्थ असा आहे की भगवान परमात्मा देहाची आसक्ती आणि कर्म खाऊन टाकतो, म्हणजे तुमचं तुम्हाला स्वरूप कळतं आणि गुरुच्या उपदेशाच्या बाळीनं तुमच्या स्वरूपापर्यंत तुम्हाला जाता येतं. आणि आता असं मंदिर मोकळं झालं म्हणजे खुली जागा झाली, ओपन जागा झाली की मग तुम्हाला तुमचा अनुभव येतो. हे शेवटच्या तुका म्हणे पैसा तुका म्हणे तुका म्हणे पैसा तुका म्हणे पैसा तुका म्हणे पैसा तुका म्हणे पैसा म्हणे पैसा तुका म्हणे पैसा तुका म्हणे पैसा तुका म्हणे तुका म्हणे पैसा तुका म्हणे पैसा तुका म्हणे पैसा तुका अनुभवी आठावा गोडी रस अनुभवी आठावा गोडी रस हो नवे माता पुढ बुबार नवे माता पुढ बुबार अनुभवी ठावा गोडी रस अनुभवी ठावा नवे माता पुढ बुबार
हरी विठोबार विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर झालेली सेवा सर्व माता भगिनींच्या श्रोतृवर्गांच्या पायावरती ठेवून सर्वांना उदंड आयुष्य मागतो आणि यजमान असलेले त्यांच्या कुटुंबामध्ये माझ्या कीर्तनाच्या पुण्यैन धन धान्य आयु आरोग्य आयुष्य आणि संपत्ती संततीचा योग त्यांच्या जीवनामध्ये घडो आणि सुदृढ अशी त्यांच्या घरामध्ये निरोगी जीवन जगण्याची त्यांच्या जीवनामध्ये प्राप्ती हो अशी अभ्यर्थना प्रार्थना अर्जदस्त विनंती शुकाचार्य आणि व्यास महर्षींच्या पायावरती करतो आणि जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या पायावरती करून माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो. न्यूनते पुरते आदिपते सरते करून घ्यावे तुमते विनुतासे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले ते तर माझे जे उरले पायी कपन.